तर हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबईवरून तुम्ही महाबळेश्वरला ट्रेनने कसे पोहोचू शकता याची सर्व माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आपण ज्यावेळी महाबळेश्वरचा विचार करतो त्यावेळी आपण बऱ्याचदा मुंबईवरून बस पकडतो किंवा एखादी प्रायव्हेट व्हेकल हायर करून आपण मुंबईवरून महाबळेश्वरला पोहोचतो। पण मुंबईवरून महाबळेश्वरला ट्रेननेही आपण पोहोचू शकतो। हाही एक चांगला ऑप्शन आपल्याकडे, बजेटवाला ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे। तर तो ऑप्शन तुम्ही कसा घेऊ शकता, मुंबईवरून कुठल्या स्टेशनला पहिलं जावं लागतं आणि त्या स्टेशनवरून पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून तुम्ही ऑल द वे महाबळेश्वरला कसे पोहोचू शकता याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर आता मी आहे पुणे स्टेशनला। तर तुम्हाला सर्वप्रथम मुंबईवरून पुण्याला पोहोचावं लागतं आणि पुण्यावरून प्लॅटफॉर्म नंबर 2वर तुम्हाला 11425 पुणे कोल्हापूर एक्सप्रेस ही ट्रेन पकडावी लागते। तर ह्या ट्रेनचा बरंच गडबड गोंधळ असतो, पण ही ट्रेन तुम्हाला पुण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर 2वरून मिळते। तर आता ही ट्रेन आणि ह्या ट्रेनची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघत राहा। आणि हे आजूबाजूला दिसतं हे पुणे स्टेशन आहे, इथून तुम्ही तुमचा पुढचा प्रवास सुरू करू शकता। पुणे स्टेशनवरून तुम्हाला वठारला जायला ही अशी लोकल ट्रेन किंवा ह्याला DMMU अशी ट्रेन असं म्हणतात। ही ट्रेन तुम्हाला इथं मिळते। पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2ला ही ट्रेन तुम्हाला मिळते आणि तुम्हाला ॲक्च्युली खूप धावपळ करून ही ट्रेन पकडायला लागते, कारण अनरिझर्व ट्रेन आहे। तर त्याच्यामुळे आपल्या मुंबई लोकलसाठी सारखं फर्स्ट कम फर्स्ट सर्व सारखी सोय या ट्रेनमध्ये आहे। तर तुम्हाला ही ट्रेन अशा प्रकारे तुम्ही ही ट्रेन पकडू शकता आणि ही ट्रेन पकडून तुम्हाला इथून पुढे वठारला जावं लागतं। तर साधारणपणे 2 ते 3 तास ही ट्रेन वठारला पोचायला घेते। तर आता वठारला पोचलो की त्याच्यानंतर पुढची जर्नी कशी आहे याची माहिती मी तुम्हाला देतो, बघत राहा। तर हे जे स्टेशन तुम्ही बघताय हे जेजुरीचं स्टेशन आहे। तर तुम्हाला जेजुरी खंडोबा इथे जायचं असेल तर तुम्ही हाही प्रवास इथे करू शकता आणि ह्या जेजुरी स्टेशनला उतरून तुम्ही जेजुरीचा जो खंडोबा आहे तिथेही जाऊ शकता। तर ही जी ट्रेन आहे पुणेवरून कोल्हापूरला जाणारी ही लोकल ट्रेन आहे, ती तुम्ही पकडू शकता। आता मी चाललो आहे वठारला, तर तिथे वठारला उतरलो की पुढच्या डिटेल्स मी तुम्हाला देतो। तर पुण्यावरून ही जी लोकल आहे ती निघाली आहे आणि पुण्यावरून वठारला पोचायला ही ट्रेन साधारण 2 ते 3 तास घेते। तर पुण्यावरून आम्ही ही ट्रेन 10:50ला पकडली होती आणि वठारला ही ट्रेन जवळपास 1:30 वाजता पोचेल। तर एवढा वेळेत आता ही पोचेल। तर आता एक नीरा म्हणून स्टेशन आहे, तिथे ही ट्रेन थांबलेली आहे आणि इथून आता आम्ही पुढे चाललो। तर मुंबईवरून पुणे आणि पुणेवरून तुम्हाला वठार येथे पोचायला लागतं। तर हे जे तुम्ही स्टेशन बघताय हे वाठार स्टेशन आहे। तर आम्ही साधारण 2.5 तासाची जर्नी करून पुण्यावरून वाठारला पोचलो आहे आणि इथून वाठारवरून आता आम्ही पुढची ST पकडणार आहोत। तर ती STची जर्नी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो, तर बघत राहा। तर हा आहे वाठार स्टेशनचा परिसर आणि इथून तुम्हाला बाहेर येऊन ST पकडावी लागते वाईसाठी। तर आता ती ST कुठे मिळते ते मी तुम्हाला दाखवतो। तर इथे ST लागली आहे, तर ही ST पकडून आपण पुढचा प्रवास। तर माझ्या मागे हा जो तुम्ही बघताय हा वाईचा ST बस डेपो आहे। तर वठारवरून आपण इथे वाई ST डेपोसाठी बस पकडली होती। त्या ST डेपोचं वाई वठार ते वाई याचं तिकीट 55 रुपये पर पर्सन होतं। तर ह्या बसने आपल्याला साधारणपणे 40 ते 50 मिनिटात
इथे वाई एस टी डेपोला आणून सोडलं आहे. तर आता इथून वाईवरून इथून आपल्याला महाबळेश्वरसाठी दुसरी बस पकडावी लागेल. तर आता ही बस आणि ह्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतो, तर बघत राहा. तर हा होता आपला मुंबई ते महाबळेश्वरचा बजेट फ्रेंडली असा प्रवास. तर तुम्ही ट्रेनने कसा प्रवास करू शकता त्याची ही सगळी माहिती होती. आता ह्या प्रवासाचा एक बजेट ब्रेकडाऊन तुम्हाला द्यायचा झाला तर मी मुंबईवरून पहिला पुण्याला गेलो. तर तुम्ही मुंबईवरून पुण्याला न जाता मुंबईवरूनच कोयना एक्सप्रेस पकडून वाठार या स्टेशनला उतरू शकता आणि तिथून हा पुढचा प्रवास सुरू करू शकता. तर मी पहिला गेलो मुंबई टू पुणे इंटरसिटी एक्सप्रेस पकडून. तर या ट्रेनचं तिकीट होतं 105 रुपये 105 पर पर्सन. सेकंड सिटिंगचं हे तिकीट होतं. तर अशा प्रकारे मी ह्या ट्रेनने पुण्याला पोचलो आणि पुण्यावरून तुम्हाला प्लॅटफॉर्म नंबर 2 पुण्याच्या इथून तुम्हाला एक DMMU किंवा एखादी आपली मुंबईची जशी लोकल असते तशी लोकल ट्रेन मिळते. तर या ट्रेनने तुम्ही वाठार येथे पोचू शकता. या पुणे टू वाठार याचं तिकीट आय गेस असेल एक 25 ते 50 रुपये. पण मी त्याच्यावर कमेंट नाही करत नाही आहे कारण त्याचं तिकीटची मला आयडिया नाही आहे. तर त्याच्यानंतर वाठारवरून पुढे तुम्हाला एस टी मिळते. त्या एस टीने तुम्ही वाईला पोचू शकता. तर या एस टीचं तिकीट हे 55 रुपये 55 रुपीज पर पर्सन. त्याच्यानंतर वाईवरून तुम्हाला महाबळेश्वरला जाण्यासाठी दुसरी एस टी करावी लागते. तर या एस टीचं तिकीटही 55 रुपये पर पर्सन असं आहे. तर अशा प्रकारे टोटल 215 रुपये खर्च करून तुम्ही मुंबईवरून महाबळेश्वरला पोचू शकता. इतक्या स्वस्त्यात तुम्ही हा पर्याय घेऊ शकता. जर तुम्हाला बस किंवा अजून पर्सनल व्हेकल हे घ्यायचं नसेल आणि एक स्वस्त्यात बजेट फ्रेंडली असं ट्रॅव्हल करायचं असेल तर हा मुंबई टू महाबळेश्वर बाय ट्रेन हा प्रवास खूप चांगला आहे. तर तुम्ही हा प्रवास नक्कीच एन्जॉय कराल आणि चांगल्या प्रकारे महाबळेश्वरला पोचाल. तर अशाच प्रकारे काही नवनवीन आणि बजेट फ्रेंडली व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल. याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव अँड एक्सप्लोअर. बाय अँड टेक केअर गाईज.